पहिल्या चढाईचा मानकरी प्रणव रटाटे नेहमीच आपल्या संघाकडून पहिली चढाई करतो, मात्र आम्हाला गुण सुद्धा पाहायचे प्रणव, आणि ती सुद्धा सुपर हिट. सामन्याला होते सुरुवात. सनी साजेकर मनोज लहाने आपल्या संघासाठी उशीर का होईना पण त्यांनी मॅच जॉईन केली. बोनस गुण त्यावेळेस मात्र भाई साजेकर आज खऱ्या अर्थानं हा मैदानच्या खेळाडूंनी गाजवला. तब्बल एका रेडमध्ये 8 गुणांची कमाई ज्या खेळाडूंनी केलंय असा भाई साजेकर. नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स आपल्या संघासाठी गावाच्या नावासाठी देतोय. वन शाउट प्लीज. साऊंड कंट्रोल. कबड्डीमध्ये कृती चालते मित्रांनो, आवाज चालत नाही. आवाज हा अन्यायाविरुद्ध उठवला जातो आणि कबड्डीमध्ये मात्र कृती केली जाते. आपल्या रेड करताना कबड्डी कबड्डीचा स्वर हा आपला मंत्र आहे. तो मंत्र जर थांबला तर आपण थांबला. तिसरी चढाई भाई साजेकर. दोन गुण. व्हॉट कॉन्फिडन्स. स्वतः लॉबी मध्ये येऊन पुन्हा एकदा दुसरा गुण टिपला भाई साजेकर. विजय सीतापराव एक चांगला कंट्रोल, शांत आणि संयमी असा खेळाडू, मात्र वाऱ्यासारखा वेगवान. सुधागड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नक्कीच उमेश दादा यांचा मी वारंवार उल्लेख करेल. ज्या ज्या ठिकाणी सामने असतात शेवटच्या सामन्यांपर्यंत थांबणारा अध्यक्ष आजपर्यंत आपल्या सुधागडमध्ये झाला नाही. असा एक कर्तृत्ववान अध्यक्ष ज्याला म्हणावं लागेल असं उमेश दादा मस्के. विजय सीतापराव पुन्हा एकदा रेड करतोय. यावेळेस अँकर होल्ड केला जातोय. यशस्वी सनी साजेकर. आज मात्र काहीसा मनोधैर्य वेगळाच आणि उंच असा मनोधैर्य पाहायला मिळतोय. मजिरामपाडा संघाचा डिफेन्स सुद्धा एक चांगला सक्षम आणि सजलेला आहे आणि रेड सुद्धा धारदार करतोय. हुकमी एक्का, धान्या वाघ आणि एक सुपरस्टार खेळाडू भाई साजेकर. आर्यन जंगम जर्सी क्रमांक 13.
सगळ्यांच्या भानगडीत पडा, पण कुत्र्यांच्या भानगडीत पडू नका, भागात पडेल. भाई साजेकर यांच्यासाठी नामी संधी. भाई साजेकर, आपण जर 3 गुण पटकवले तर केतन खंकाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. केतन खंकाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. भाई साजेकर, जर आपण 3 गुण मिळवले तर आपल्यासाठी नामी संधी. यावेळेस 3 विरुद्ध 1 सुपर टॅकल. यावेळेस समोर येऊन उभा ठेपला. यावेळेस मात्र व्हॉट परफॉर्मन्स, लाजवाब कामगिरी, लाजवाब कामगिरी. भाई साजेकर सुपरस्टार खेळाडू का म्हटलं जातं ते याच्यामुळे म्हटलं जातं मित्रांनो. काय परफॉर्मन्स आहे. आणि भाई साजेकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकवले केतन खंकाल यांचा. क्या बात है. मल्टिपल पॉइंट्स रेड निश्चितच करण्याची क्षमता भाई साजेकर यांची आहे. तिसरी चढाई विजय सीतापराव. मित्रांनो, सतत रेड करणं याला सुद्धा स्टॅमिना कमवावा लागतो. असाच एक जबरदस्त स्टॅमिना विजय सीतापराव. यावेळेस बघा चकवा, यालाच म्हणतात खऱ्या अर्थानं चकवा. आणि तर मात्र भाई साजेकर मल्टिपल पॉइंट्स रेड करण्याची क्षमता ज्याच्या मनगडत आहे असा भाई साजेकर. नक्कीच नवीन नवीन विक्रम भाईच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये 8 पॉइंट्स, हे एक सुद्धा खूप मोठा विक्रम त्याच्या नावावरती आहे. यावेळेस पुन्हा सज्ज होतोय मनोज लहाने. तब्बल 7 गुणाची आघाडी मय जामपाडा संघाकडे पाहायला मिळते. एक वेगळं सूर्यासारखं प्रखर तेज घेऊन वेगळा मनोधैर्य बाळगून मंत्री जामपाडा संघ या ठिकाणी उतरलाय. मात्र तितकाच जिद्दीचा, हिमतीचा असा नाथ भैरव झाप संघ. आणि काल पाली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पब्लिक हिरोचं किताब ज्यांनी पटकवलं होतं असा विजय सीतापराव. यावेळेस एक चांगली कामगिरी आदित्य साजेकर. आणि मयूर साजेकर आता टॅकल केलं, त्याचं नाव काय? सर्व्हिस तेलंगे. जबरदस्त सर्व्हिसच्या माध्यमातून टॅकल. निश्चितच एक नव्या जोश, नव्या उमेदीचा, नव्या ताकदीचा खेळाडू मंत्री संघामध्ये घडतोय. अभिमानास्पद आहे. देहयष्टी जरी सर्व्हिसची छोटी असली, लहान असली, तरी सुद्धा प्रचंड ताकद त्याच्या मनगडामध्ये, नियुक्तीमध्ये आहे.
मंत्री जाऊनपडा जवळजवळ गावातील बहुसंख्य कबड्डी रसिक या ठिकाणी हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या सामन्यातून अंतिम सामन्यासाठी कोणता संघ पात्र होतोय, कोणता संघ गवसणी घालतोय, थोड्याच वेळात आपल्याला चित्र स्पष्ट होईल. जो सामना जिंकेल तो अंतिम सामना स्वयं मोहनमान चिवे संघासोबत खेळेल. मध्यंतर होतोय. तब्बल 9 गुणाची आघाडी पाहायला मिळते मजरावणपाडा संघाकडे. शेवटची 3 मिनिटे आणि या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये आपल्याला वेळ अंतिम सामन्यासाठी. या सामन्यातील विजयी संघ जो खेळेल अंतिम सामना कोणासोबत, स्वयंभू हनुमान चिवे यांच्यासोबत. 2 विरुद्ध 1 अशी लढत. मनोज लहाने. सातामध्ये गुण मिळवणं सोपं असतं, मात्र 2 मध्ये ते तितकं सोपं नाही मित्रांनो. यावेळेस तयार होता, सज्ज होता. यावेळेस सनी साजेकर. जर सनी यांनी या ठिकाणी गुण मिळवले तर मात्र आघाडी कायम राहील ती मजूर जांभळपाडा संघाची. आणि त्यातच झाला यावेळेस गुण संपादन करतो. यावेळेस पाहावं लागेल यशस्वी होत वारंवार धारदार चढाई. निश्चितच मनोज लहाने 13-10 3 गुणाची आघाडी. एका मायस्ट्रो गाडीची किंवा ऍक्टिव्हा गाडीची चावी या ठिकाणी मिळालेली आहे. चावी जर कोणाची हरवली असेल यावेळेस जोरबंद सुपर टॅकल यशस्वी केला जातोय मजरे जांभळपाडा संघ. सनी साजेकर, आदित्य साजेकर.
लाईनमॅन कशाला येत अरे 2 मिनिटं थांबा चेक करते तर लाईनमॅनला सांगा हे असं कसं नाही तो बारीक आहे ना तो आहे तो नंतर रेडला आउट झाला हा पहिले इथं आउट झाला शेवटचा 1 मिनिट कोणत्या संघाचं भाग्य उजळेल या शेवटच्या 1 मिनिटात ते पाहावं लागेल. सनी साजेकर सुपर टॅकल आपण करून आपल्या संघाला एक नवसंजीवनी पुन्हा एकदा देण्यात आपण यशस्वी झाला. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी लाजवाब परफॉर्मन्स. नक्कीच सनी साजेकर आणि आदित्य आपला सुपर टॅकल ने आपल्याला विजयाकडे नेऊन ठेवलाय. एक चांगला टॅकल आपल्या दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. जबरदस्त आणि अंतिम सामन्यासाठी पदार्पण करतो पात्र होतोय जनमान मजरे जांभूळपाडा.